परीक्षा 2026 विषय मानसशास्त्र 40 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न पहिला, मानसशास्त्राचा जनक कोणाला मानले जाते? बरोबर उत्तर आहे विल्यम वुंट. बुद्धिमत्ता मोजण्याचे सूत्र कोणी मांडले? विल्यम स्टर्न. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाच्या किती अवस्था सांगितल्या आहेत? उत्तर आहे 4 अवस्था. बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र काय आहे? शारीरिक वय किंवा मानसिक वय गुणिले 100. प्रश्न पाचवा, कोहलरने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? उत्तर आहे चिंपांझी. अध्ययन उपपत्तीमध्ये अभिजात अभिसंधान कोणी मांडले? बरोबर उत्तर आहे इव्हान पॅव्लॉव. प्रश्न सातवा, साधक अभिसंधान कोणाचे आहे? बरोबर उत्तर आहे B.F. स्किनर यांचे आहे. प्रश्न आठवा, मतिमंद मुलाचा बुद्ध्यांक सामान्यतः किती असतो? उत्तर 70 पेक्षा कमी. प्रश्न नववा, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे हार्वर्ड गार्डनर. प्रश्न 10वा, प्रकल्प पद्धतीचे जनक कोण? W.H. किलपॅट्रिक. प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणाची आहे? उत्तर आहे एडवर्ड थॉर्नडाईक. प्रश्न 12वा, ब्लूमची वर्गीकरण पद्धती कशाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे शैक्षणिक उद्दिष्टाशी संबंधित आहे. प्रश्न 13वा, अध्ययन संक्रमण म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे एका परिस्थितीतील शिकण्याचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीत होणे. प्रश्न 14वा, प्रेरणा चक्रातील पहिली पायरी कोणती? उत्तर आहे गरज. प्रश्न 15वा, अब्राहम मास्लो यांनी गरजांचा पदानुक्रम सिद्धांतात किती गरजा सांगितल्या? उत्तर आहे 5 गरजा. सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? बरोबर उत्तर आहे अल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्ती मांडली. प्रश्न 17वा, मनोविश्लेषणवादाचे जनक कोण आहेत? उत्तर आहे सिगमंड फ्राईड. प्रश्न 18वा, बुद्धिमत्तेचा त्रिआयामी स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे J.P. गिलफोर्ड. प्रश्न 19वा, अध्यापनाच्या पंचपदी 5 स्टेप्स कोणाच्या आहेत? उत्तर हर्बर्ट. प्रश्न 20वा, पियाजे यांच्या मते विकासाचा कोणता पैलू महत्त्वाचा आहे? उत्तर आहे बोधात्मक. प्रश्न 21वा, अध्ययन वक्र काय दर्शवतो? उत्तर शिकण्याची प्रगती आणि वेग दर्शवतो. बिने सायमन ही पहिली बुद्धिमापन चाचणी कधी तयार झाली? उत्तर आहे 1905. टी परीक्षा 2026 विषय मानसशास्त्र. व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप. मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? आल्फ्रेड बिने यांनी मांडली. प्रश्न 24वा, एरिक्सने विकासाच्या किती अवस्था सांगितल्या? उत्तर 8 अवस्था. प्रश्न 25वा, उपचारात्मक अध्यापन कशासाठी करतात? उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या उणीवा दूर करण्यासाठी करतात. प्रश्न 26वा, बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत कोणी मांडला? बरोबर उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी मांडला. प्रश्न 27वा, निसर्ग नेचर आणि नर्चर संगोपनवादात निसर्ग म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे अनुवंशिकता. प्रश्न 28वा, रुब्रिक्स कशाशी संबंधित आहे? उत्तर मूल्यमापन निकष. प्रश्न 29वा, पॅव्लॉव प्रयोगात लाळ सुटणे हे काय आहे? उत्तर आहे प्रतिसाद रिस्पॉन्स. प्रश्न 30वा, समानुभूती म्हणजे काय? उत्तर दुसऱ्याच्या भावना त्यांच्या दृष्टिकोनातून समजून घेणे होय. प्रश्न 31वा, आधुनिक मानसशास्त्राचा उगम
प्रामुख्याने कोणत्या शास्त्रातून झाला आहे? उत्तर तत्वज्ञान. प्रश्न 32वा, मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी म्हणून कोणती ग्रंथी ओळखली जाते? बरोबर उत्तर आहे पीयूषिका ग्रंथी. प्रश्न 33वा, बालमानसशास्त्राचा जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? बरोबर उत्तर आहे जी. स्टॅनली हॉल. प्रश्न 34वा, अल्बर्ट बांडुरा यांनी कोणता सिद्धांत मांडला आहे? उत्तर सामाजिक अध्ययन सिद्धांत. प्रश्न 35वा, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी बालकांच्या कोणत्या विकासाशी संबंधित सिद्धांत मांडला आहे? नैतिक विकास. प्रश्न 36, इमिल या जगप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बरोबर उत्तर आहे रुसो हे लेखक आहेत. प्रश्न 37वा, बालकाच्या विकासाची दिशा ही डोक्याकडून पायाकडे असते, या विकासाच्या तत्वाला काय म्हणतात? उत्तर आहे शीर्ष पुच्छगामी तत्व. प्रश्न 38वा, किशोरावस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे? उत्तर जी. स्टॅनली हॉल. प्रश्न 39वा, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी बालकांच्या कोणत्या विकासाशी संबंधित सिद्धांत मांडला? उत्तर नैतिक विकास. बालकाच्या विकासाची पहिली पायरी कोणती? बरोबर उत्तर आहे शैशवा अवस्था ही पहिली पायरी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.